तारा फॅमिली 5, 14 आणि 23 ही जर तुमची बर्थ डेट असेल तर मुलांक 5 येतो. तर या नंबरचा जो रिप्रेझेंट करणारा ग्रह आहे किंवा लकी नंबर, लकी वार, लकी कलर्स या बाबतीत डिटेल्स, त्याशिवाय स्वभाव या बाबतीत डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. अदरवाईज चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात. ओके, तर वेळ न घालवता पुढचे 3 महिने कसे जाणार आहेत ते आपण बघणार आहोत 3 टप्प्यात. पहिलं म्हणजे आर्थिक, मग आरोग्य, मग प्रेम संबंध, रिलेशनशिप. ओके, सो 3 टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, सर्वात पहिले आर्थिक, मग आरोग्य आणि प्रेम संबंध. ओके ओके, फर्स्ट कार्ड आहे किंग ऑफ सॉर्ड्स. ओके, फायनान्शियल स्टेबिलिटी तुमची चांगल्या पद्धतीने, म्हणजेच तुम्ही जे काही काम करणार आहे त्याचं कौतुक डेफिनेटली होणार आहे. 5 नंबर, त्याची तुम्ही जे काही काम करणार त्याचं ॲप्रिशिएट केलं जाणार आहे. जे काही काम करणार त्याचं तुम्हाला वाव मिळणार आहे. मग ते आर्थिक रूपात देखील असू शकतं किंवा मुखाने लोक तुमची तारीफ देखील करतील. म्हणजे थोडक्यात काही जे काही काम हाती येणार आहे ते काम तुम्ही परिपूर्ण, म्हणजे ते सक्सेसफुल होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीचे असणारे हे फायनान्शियल. त्यानंतर ना त्याच्याशी निगडीत तुम्ही कोणाशी मीटिंग करणार असाल, समजा एक फॅमिली मीटिंग असेल किंवा मित्रमंडळाची मीटिंग असेल, जिथे आर्थिकदृष्ट्या काही गोष्टींची डिसिजन घ्यायची असतील, तर तुमच्या बोलण्यामध्ये एक ठामपणा दिसणार आहे. तुमच्या बोलण्याला म्हणतात ना, तुमचं जे काही बोलणं असेल त्याचप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. सो अशा प्रकारे हे फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळणार आहे तुम्हाला. सेकंड आहे आरोग्य. आरोग्यामध्ये कसं आहे की निवांत राहणार आहेत पुढचे 3 महिने. आणि आरोग्यामध्ये जे लोकांना रिझल्ट मिळत नव्हता औषधांचा म्हणा किंवा ओव्हरऑल, त्याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे येत्या 3 महिन्यामध्ये. त्यानंतर असं आहे की काही लोक थोडेसे आळशी होणार आहेत, तर थोडंसं त्या बाबतीत स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, आता प्रेमसंबंध. ह्याच्यामध्ये असं दिसते की जे काही आहे रिलेशनशिप, तुम्ही सिंगल असाल किंवा ओव्हरऑल, पण तुमचा जो पार्टनर आहे किंवा त्या पार्टनरच्या जर शोधात असाल तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये पार्टनरची एंट्री दिसते. आणि तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या बरोबर तुम्ही प्रचंड फिरणार आहात, एन्जॉयमेंट करणार आहात. आणि ज्यांची लग्न नाही त्यांची लग्न देखील होतं. हे फर्स्टच मला 5 नंबरमध्ये एकदम डायरेक्ट लग्नच दिसतंय. ह्याच्या आधी मला कुठल्याच नंबरमध्ये दिसलं नाही, ह्याच्या आधी जेवढे मी रीडिंग केले. कारण 5 नंबरनी जर डिसिजन पॉवर घेतली ना, तर तुम्ही तुमच्या पार्टनर तुम्ही लग्न देखील करू शकणार आहात. एवढी एनर्जी येत्या 3 महिन्यात दिसते. सो थोडंसं काही गोष्टी मनासारख्या घडल्यात या विचारात तुम्ही आता सध्या आहात. 5 नंबर, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत आहेत, मनासारखं होतं आहे, थोडं रिलॅक्स फील होतं आहे तुम्हाला. आणि ते होणार पण आहे पुढच्या 3 महिन्यात, जर आता होत नसेल तर. ओके, सो थोडंसं रिलॅक्सेशन आहे पार्टनरला घेऊन. मनासारख्या गोष्टी घडत आहेत, मनासारख्या गोष्टी मिळत आहेत, अशी भावना पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, सो अशा प्रकारे होते हे पुढचे 3 महिने शॉर्टमध्ये. सो लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि कमेंट करायला विसरू नका.